किनवट तालुक्यातील पैनगंगा नदीवरील निर्माणाधीन बंधाऱ्याजवळून एका अज्ञात व्यक्ती वाहून गेल्याची चर्चा कालपासून समाज माध्यमांवर सुरू होती। अखेर या घटनेला दुर्दैवी वळण लागले असून संबंधित व्यक्तीचा मृतदेह आज 5 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या दरम्यान नदीच्या पाण्यावर तरंगताना आढळून आला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते शेख मोहसिन शेख जरार आणि बाबूलाल जाटवे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मोठ्या प्रयत्नांनी मृतदेह नदीबाहेर काढला। मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचे नाव लालू सिंग, वय अंदाजे 35 वर्षे असून तो मध्य प्रदेशचा रहिवासी होता। तसेच तो पैनगंगा नदीवरील निर्माणाधीन बंधाऱ्याच्या कामावर कार्यरत असलेल्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये मजूर म्हणून काम करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। यानंतर पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट पोलीस ठाण्याचे बीट जमादार दिलीप सिरमनवार आणि पोलीस जमादार मुंडे यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे पाठविला। या घटनेचा पुढील तपास किनवट पोलीस करत असून मृत्यूचे नेमके कारण उत्तरीय तपासणी अहवालानंतर स्पष्ट होणार आहे।